सेवेतील सर्व शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी. टी कंपल्सरी. शिक्षकांसाठी टी अनिवार्य. 2 वर्षात उत्तीर्ण न झाल्यास नोकरी धोक्यात. शासन निर्णय निर्गमित. बघूया आजची ही बातमी सविस्तररित्या. बघा मित्रांनो, हा आहे शासन निर्णय. या ठिकाणी हा दिनांक 1 जानेवारी 2026. या ठिकाणी काय म्हणतो, प्राथमिक शिक्षकांकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी अनिवार्य करण्याबाबत या ठिकाणी केंद्र शासनाच्या बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009ची अंमलबजावणी राज्यात 1 एप्रिल 2010 पासून सुरू करण्यात आलेली आहे. केंद्र शासनाने 31 मार्च 2006 शासन अधिसूचनेद्वारे शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता व सेवा शर्ती ठरविण्यासाठी कलम 23 नुसार राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अर्थात NCTE यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांनी 23 ऑगस्ट 2010 29 जुलै 2011च्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरता अर्थातच 1ली ते 8वीसाठी किमान शैक्षणिक व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून शिक्षक पात्रता परीक्षा टी अनिवार्य केली आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी टी आपल्याला कंपल्सरी आहेतच, पण या ठिकाणी महत्त्वाचा शासन निर्णयामध्ये काय दिलेलं आहे बघा. या ठिकाणी त्यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील 1385/2025 अंजुमन इशात ए तालिमन ट्रस्ट विरुद्ध महाराष्ट्र शासन इतर याचिकेमध्ये 1/9/2025 रोजी या निकालामध्ये या ठिकाणी नमूद केलेलं आहे. बघा, या ठिकाणी इंग्रजीमध्ये दिलेलं आहे. उपरोक्त सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयानुसार प्रस्तुत शासन परिपत्रकाने पुढील शासन निर्देशित करण्यात येत आहे. राज्यातील आदिवासी विभागाच्या नियंत्रणाखाली स्वयंसेवी संस्थाद्वारा संचलित अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षण हमी कायदा 2009 लागू होण्यापूर्वी नियुक्त केलेल्या आणि सेवानिवृत्तीसाठी 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी असलेल्या शिक्षकांबाबत त्यांना सेवेत राहण्यासाठी 2 वर्षाच्या आत म्हणजे 1/9/2027 पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल. म्हणजे मित्रांनो, 1 सप्टेंबर 2027 पूर्वी सेवेतील सर्व शिक्षकांना, फक्त ज्यांची सेवा 5 वर्षे शिल्लक आहे त्यांना सूट, इतर सर्व शिक्षकांना पास होणे बंधनकारक असेल. उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत तर त्यांच्या सेवा आपोआप समाप्त करण्यात यावे. यापुढे राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली सर्व अनुदानित आश्रमशाळा या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीस समयी इयत्ता 1ली ते 8वीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचीच निवड करण्यात यावी. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद कंत्राटी स्वरूपात शैक्षणिक सत्र समाप्त होईपर्यंत भरण्यात यावे. अशा प्रकारे नियुक्ती कंत्राटी शिक्षकास शासनाकडून कोणतेही आर्थिक नुकसान, सेवाविषयक लाभ मिळणार नाही. त्यांच्या सेवा आवश्यकता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन सत्र समाप्तीपर्यंत कंत्राटी स्वरूपात भरण्यात यावे. कंत्राटी नियुक्तीवरील वेतनाचा खर्च संबंधित संस्थेने स्वनिधीतून भागवावा. त्याचप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारास प्राथमिक शिक्षक पदावर नियुक्ती देण्यात येऊ नये. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी आता आश्रमशाळांमध्ये टी कंपल्सरी बाबतचा या ठिकाणी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. धन्यवाद मित्रांनो.